नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कॅपिटल बजेटिंग हा चॅप्टर बघतोय. कॅपिटल बजेटिंगमध्ये या ठिकाणी सर्व फॉर्म्युलेज कशा पद्धतीनं आहेत, तर कॅपिटल बजेटिंग का महत्त्वाचं आहे, त्याची थेरी वगैरे या ठिकाणी बघितलेली आहे. फॉर्म्युलेज तुम्हाला MCQला येऊ शकतात, ते देखील या ठिकाणी बघायचं आहे. आणि आपण फर्स्ट प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवायला चालू करत असताना या ठिकाणी तो प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर दिसेल. एक्झाम्पल नंबर 1 आहे बरं का. अ प्रोजेक्ट कॉस्ट ₹1 lakh अँड इल्ड्स अँड ॲन्युअल कॅश इनफ्लो ऑफ ₹20,000 फॉर 8 years. कॅल्क्युलेट इट्स पेबॅक पिरियड. या ठिकाणी मग आपल्याला पेबॅक पिरियड काढायचं आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. पेबॅक पिरियडचा फॉर्म्युला काय? ॲन्युअल कॅश इनफ्लो डिवायडेड बाय पेबॅक पिरियडचा फॉर्म्युला आहे इनिशियल कॅश आउटले ऑफ द प्रोजेक्ट किंवा इन्व्हेस्टमेंट कॉस्ट असं देखील म्हटलं जातं. मग ते डिवायडेड बाय ॲन्युअल कॅश इनफ्लो. मग या ठिकाणी इनिशियल कॅश आउटले ऑफ द प्रोजेक्ट, याला इन्व्हेस्टमेंट कॉस्ट, ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट कॉस्ट असं देखील म्हटलं तरी चालतं, डिवायडेड बाय ॲन्युअल कॅश इनफ्लो. इनिशियल कॅश आउटले किती आहे? 1 लाख रुपये. ठीक आहे, म्हणजे प्रोजेक्टची कॉस्ट किती आहे? 1 लाख रुपये डिवायडेड बाय ॲन्युअल कॅश इनफ्लो किती आहे? 20,000 रुपये. हे 20,000 रुपये, हे 4 शून्य कटले, हे 4 शून्य कटले, बे पंचे 10 म्हणजे 5 years हा तुमचा पेबॅक पिरियड. ठीक आहे, पेबॅक पिरियड. आता हे पेबॅक पिरियड झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला याचा पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी काढता येते. पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी. मग याचा फॉर्म्युला काय? तर ॲन्युअल कॅश इनफ्लो इंटू ब्रॅकेटमध्ये एस्टिमेटेड लाईफ मायनस पेबॅक पिरियड. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला ॲन्युअल कॅश इनफ्लो किती आहे? 20,000. ठीक आहे, गुणिले एस्टिमेटेड लाईफ किती आहे त्याची? पूर्ण 8 वर्ष म्हटलं आहे. पेबॅक पिरियड किती आहे? 5 वर्ष आला आहे. ठीक आहे, मग 20,000 गुणिले किती? 3 बरोबर 60,000. हे पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी. तोंडी पण काढता येतं आपल्याला. पेबॅक पिरियड म्हणजे 20,000 रुपये आपण दर वर्षाला देतोय. ओरिजिनल कॉस्ट किती आहे? 1 लाख रुपये. किती वर्ष परतफेड करावी लागेल? 5 वर्ष पेबॅक पिरियड.
आपण किती वर्ष देतोय? 8 वर्ष देतोय. जास्तीचे किती देतोय मग? 3 वर्षाचे देतोय. तर किती? 60,000 रुपये. हे 60,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स हे एक याचं काढता येतं. आपल्याला प्रॉब्लेममध्ये एवढंच विचारलं बरं का, पेबॅक पिरियड आपण हे काढता येतोय म्हणून या ठिकाणी पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी डिवायडेड बाय इज इक्वल टू पोस्ट पेबॅक प्रॉफिट divided by investment. Post payback profit divided by investment into 100. मग पोस्ट पेबॅक प्रॉफिट किती आहे इथं? 60,000 भागिले इन्व्हेस्टमेंट किती आहे? 1,00,000 गुणिले 100 किती येतं बघा. या ठिकाणी 60% हे 60% 60% हे पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स 60%. ठीक आहे. या पद्धतीनं हे आहे. हे पहिला प्रॉब्लेम झाला. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रॉब्लेम बघायचा आहे. सेकंड नंबरचाच प्रॉब्लेम आहे. डिटरमाइन द पेबॅक पिरियड ऑफ अ प्रोजेक्ट विच रिक्वायर्स अ कॅश आउटले ऑफ ₹10,000. कॅश आउटले ऑफ ₹10,000 म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट आहे. इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट आहे 10,000 रुपये. अँड जनरेट्स कॅश इनफ्लो ऑफ ₹2,000, ₹4,000, ₹3,000 and ₹2,000 in the first, second, third and fourth year respectively. म्हणजे 4 वर्ष येते. पहिल्या वर्षी 2,000, दुसऱ्या वर्षी 4,000, तिसऱ्या वर्षी 3,000 आणि पुन्हा 2,000 या पद्धतीने या ठिकाणी रक्कम येते. मग आता या ठिकाणी पेबॅक पिरियड आपल्याला काढायचा आहे. पेबॅक पिरियड काढायचा आहे तर या ठिकाणी इनिशियल कॅश आउटले ऑफ द प्रोजेक्ट किती आहे? 10,000 रुपये. ॲन्युअल कॅश इनफ्लो. आता ॲन्युअल कॅश इनफ्लो कसा येतोय? इनफ्लो पहिल्या वर्षी किती? 2,000 अधिक 4,000 अधिक 3,000 अधिक 2,000. याचं टोटल किती होतं आहे? 6, 3, 9, 10, 11,000. आपल्याला परतफेड किती करायचं आहे? या ठिकाणी 10,000 म्हणजे हे 3 वर्ष कंप्लीट लागतील. हे 3 वर्ष कंप्लीट लागतील. आणि इकडचं लागतं आहे किती? या ठिकाणी म्हणजे पेबॅक पिरियड तुमचा 3 इयर्स कंप्लीट प्लस इथं रक्कम किती लागते? 1,000 रुपये, जे की इनिशियल कॅश आउटलेला आहे 1,000 रुपये. आणि येत आहे किती? 2,000 रुपये. ह्याचं डिवायडेशन करा. किती येतं? 0.5. 0.5 म्हणजे किती वर्ष? 6 महिने. ठीक आहे. 6 महिने म्हणजे तुमचा पेबॅक पिरियड किती? 3 इयर्स अँड 6 मंथ. ठीक आहे. या पद्धतीनं याच्यात काय अडचण नसावी. त्यानंतर
पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी काढून बघू आपण. याचं येतं म्हणून ॲन्युअल कॅश इनफ्लो. आता ॲन्युअल कॅश इनफ्लो या ठिकाणी तुमचं या ठिकाणी ॲन्युअल कॅश इनफ्लो इक्वली आहे का? नाही आहे, इक्वली नाही आहे. तर त्यावेळेस या ठिकाणी हे काय होईल तर कॅश आउटले किंवा इन्व्हेस्टमेंटच्या वरती जेवढी रक्कम जातीये तेवढं पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी आहे असं आपल्याला म्हणता येतं. मग इन्व्हेस्टमेंट आपल्याला टोटल इनफ्लो किती होते? 11,000 रुपये. 2,000, 4,000, 3,000 आणि 2,000 असं टोटल 11,000. मग या ठिकाणी टोटल कॅश इनफ्लो हे एक फॉर्म्युला वापरू शकतो आपण. हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज होणार नाही. टोटल कॅश इनफ्लो मायनस इन्व्हेस्टमेंट. टोटल कॅश इनफ्लो किती आहे? 11,000. इन्व्हेस्टमेंट किती आहे? 10,000. तर तुमचं 1,000 हे पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी. ठीक आहे. मग पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी माहीत झालं, मग त्याचा आपण इंडेक्स काढू शकतो. इंडेक्स काढू शकतो. मग पोस्ट पेबॅक प्रॉफिट किती आहे? 1,000. इन्व्हेस्टमेंट किती आहे? 10,000 इंटू 100 किती येतं तर 10%. 10% हे पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स आहे. ठीक आहे. इंडेक्स या पद्धतीनं हे आहे. आता थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे. आपण या ठिकाणी हे मोडतोय. पेबॅक पिरियड काढायचा आहे आपल्याला. पेबॅक पिरियड काढायचा आहे. या सर्व गोष्टी देखील आपल्याला काढता येतात. याचे सोडवत असताना या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन दिले. प्रॉब्लेम नंबर 3 आहे. तो प्रॉब्लेम या पद्धतीनं आहे. अ प्रोजेक्ट कॉस्ट ₹5 lakh and its annual profit of ₹80,000 after depreciation at the rate of 12% per annum, but before tax 50%. Calculate payback period. 5,000 रुपये प्रोजेक्टची कॉस्ट आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे. ॲन्युअल कॅश इनफ्लो किती येतोय? 80,000 येतोय. आता हे 80,000 ॲन्युअल कॅश इनफ्लो येतोय. ॲन्युअल कॅश इनफ्लो किती आहे? 80,000. प्रोजेक्ट कॉस्ट आपल्याला माहीत आहे 5 lakh. त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणू किती? 5 lakh. ठीक आहे. आता ॲन्युअल कॅश इनफ्लो आपल्याला कसा पाहिजे? बिफोर डिप्रिशिएशन आफ्टर टॅक्स पाहिजे. आता इथं हे कसं आहे? आफ्टर डिप्रिशिएशन बिफोर टॅक्स. आफ्टर DEP and before टॅक्स हे या पद्धतीनं आहे. मग डिप्रिशिएशनचा रेट किती आहे?
डिप्रिशिएशन किती टक्के सांगितलं आहे? डिप्रिशिएशन 12% पर ॲनम 12% आहे आणि टॅक्स या ठिकाणी किती 50% आहे म्हटलं आहे. ठीक आहे. मग आता अगोदर आपल्याला हे आफ्टर आहे, हे आफ्टर आहे, मग आपल्याला काय पाहिजे? बिफोर डिप्रिशिएशन आफ्टर टॅक्स. अगोदर आपण दोन्ही पण आफ्टर करून घेऊ. ठीक आहे. आफ्टर करून घेऊ म्हणजे या ठिकाणी 80,000 हे कसं आहे? आफ्टर डिप्रिशिएशन अँड बिफोर टॅक्स. ठीक आहे. बिफोर टॅक्स आहे. आता आपल्याला दोन्ही आफ्टर करायचे आहेत. आफ्टर करायचे म्हणजे वजा करून घ्यायचं आहे. म्हणजे टॅक्स आता हे आफ्टर आहे, हे आफ्टर आहे, म्हणजे आफ्टर करून घ्यायचं आहे तर टॅक्स वजा करून घ्यावा लागेल. मग टॅक्सचा रेट किती आहे? 50%. प्रॉफिटच्या 50% म्हणजे या ठिकाणी हे आहे टॅक्स. हे वजा केल्याच्यानंतर आपल्याला मिळेल 40,000. आता हे कसं? आफ्टर डिप्रिशिएशन अँड आफ्टर टॅक्स. ठीक आहे. आफ्टर डिप्रिशिएशन आणि आफ्टर टॅक्स हे झालं. आता आपल्याला बिफोर डिप्रिशिएशन आफ्टर टॅक्स करायचं आहे. म्हणजे हे बिफोर करून घ्यायचं आहे. अगोदर हे आफ्टर करून घेतलं, आता हे बिफोर करायचं आहे. बिफोर म्हणजे वजाच्या अगोदरचं. ठीक आहे. मग आपण डिप्रिशिएशन आहे, डिप्रिशिएशन कशावर काढतो? इन्व्हेस्टमेंटवर. इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट किती आहे? 5 लाख. 5 लाख त्याचं डिप्रिशिएशनचा रेट किती आहे? 12%. 5 लाखाच्या 12% काढा. 5 लाख गुणिले 12 भागिले 100 तर किती येतं? 60,000 रुपये येतं. हे 60,000 रुपये. आता हे बिफोर करायचं आहे म्हणजे वजाच्या अगोदर, म्हणजे काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. 60,000 हे डिप्रिशिएशन आहे. हे टोटल 1 लाख रुपये. 1 लाख रुपये तर या ठिकाणी आता हे 1 लाख रुपये कसे झाले? बिफोर DEP अँड आफ्टर टॅक्स या पद्धतीने झालं. आता ॲन्युअल कॅश इनफ्लो भेटला आपल्याला जे पाहिजे ते. इथं पेबॅक पिरियडला बिफोर डिप्रिशिएशन आफ्टर टॅक्सच लागतं. अगोदरच्या प्रॉब्लेमला इन्फॉर्मेशन नव्हती म्हणून ॲन्युअल कॅश इनफ्लो आपण डायरेक्ट घेतलो. इथं इन्फॉर्मेशन आहे, मग ते कशी आहे ते बघावं लागतं. ॲन्युअल कॅश इनफ्लो आपल्याला याच पद्धतीनं लागतं. ठीक आहे. म्हणजे बिफोर डिप्रिशिएशन अँड आफ्टर टॅक्स या पद्धतीनंच या ठिकाणी ॲन्युअल कॅश इनफ्लो लागतोय. आता पेबॅक पिरियड काढू शकतो. ॲन्युअल इनिशियल कॅश आउटले किती आहे? 5 लाख. ॲन्युअल कॅश इनफ्लो किती आहे? 1 लाख इज इक्वल टू 5 इयर्स. 5 इयर्स. ठीक आहे. आता या ठिकाणी हे पोस्ट पेबॅक प्रॉफिटेबिलिटी आणि त्याचा इंडेक्स काढता येत नाही कारण त्याचं इस्टिमेटेड लाईफ आपल्याला दिलेलं नाही आहे. ठीक आहे. या पद्धतीनं हे आहे. हे प्रॉब्लेममध्ये येणार नाही. ठीक आहे. या पद्धतीनं हे सोडवायचं आहे. हे तिसरा प्रॉब्लेम या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर आणखीन एक प्रॉब्लेम बघू. प्रॉब्लेम नंबर 6 आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसेल. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग प्रोजेक्ट
पेबॅक पिरियड, पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी आणि पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स काढायचा आहे तुम्हाला या ठिकाणी. प्रॉब्लेम नंबर 6 आहे. त्याच्यात इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दिलेली आहे. किती? 50,000. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲन्युअल कॅश इनफ्लो आफ्टर टॅक्स बट बिफोर डिप्रिशिएशन. आपल्याला पाहिजे कसं? बिफोर डिप्रिशिएशन आफ्टर टॅक्स. मग तसंच आहे का इथं बघायचं आफ्टर टॅक्स. तिथं काय पाहिजे होतं? आफ्टर टॅक्सच पाहिजे होतं. आणि बिफोर डिप्रिशिएशन आपण फक्त म्हणतोय बिफोर डिप्रिशिएशन आफ्टर टॅक्स. इथं आफ्टर टॅक्स बट बिफोर डिप्रिशिएशन या पद्धतीने दिलं आहे. म्हणजे पाहिजे तसंच आहे. मग ॲन्युअल कॅश इनफ्लो किती आहे? 10,000. त्याची इस्टिमेटेड लाईफ किती दिली? लाईफ किती? 8 years. ठीक आहे. या पद्धतीनं प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये ए. ठीक आहे. हा प्रॉब्लेम. मग पेबॅक पिरियड काढू. पेबॅक पिरियडचा फॉर्म्युला इनिशियल कॅश आउटले ऑफ द प्रोजेक्ट किंवा ओरिजिनल कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा फक्त इन्व्हेस्टमेंट जरी लिहिलं तरी चालेल. डिवायडेड बाय ॲन्युअल कॅश इनफ्लो इन ब्रॅकेट बिफोर डिप्रिशिएशन आफ्टर टॅक्स. ठीक आहे. मग इथं इन्व्हेस्टमेंट किती आहे? 50,000. ॲन्युअल कॅश इनफ्लो पाहिजे तसाच आहे 10,000. तुमचा पेबॅक पिरियड किती? 5 years. 5 years. सेकंड नंबरला काय विचारलं आहे? पोस्ट पे बॅक प्रॉफिटॅबिलिटी. मग त्याचा फॉर्म्युला काय? ॲन्युअल कॅश इनफ्लो इंटू इन ब्रॅकेट estimated life into payback period. ठीक आहे. मग ॲन्युअल कॅश इनफ्लो किती आहे? 10,000. इस्टिमेटेड लाईफ किती आहे? 8 years. पेबॅक पिरियड किती आला आहे? 5 years. म्हणजे 10,000 गुणिले 3 बरोबर 30,000 हे तुमचं पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी. ठीक आहे. मग थर्ड नंबरला आपल्याला विचारलं आहे पोस्ट पे बॅक प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स. याचा फॉर्म्युला काय पडतोय? तर पोस्ट पे बॅक प्रॉफिटॅबिलिटी डिवायडेड बाय इन्व्हेस्टमेंट इंटू 100 आहे. हा चला. पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी किती आहे? 30,000. इन्व्हेस्टमेंट किती आहे? 50,000 गुणिले 100 तर किती टक्के येतं? 60% हे पोस्ट पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स. ठीक आहे. या पद्धतीनं हे आहे. राहिलेला भाग या ठिकाणी आता पुढची मेथड आहे. ती पुढची मेथड या ठिकाणी रेट ऑफ रिटर्न मेथड ती आपण नंतरच्या पिरियडला बघू. 2 मेथड झालेल्या आहेत या ठिकाणी. एक पेबॅक पिरियड
त्याच्यानंतर दुसरं इम्प्रूव्हमेंट इज ट्रेडिशनल अप्रोच टू पेबॅक पिरियड मेथड. या पद्धतीने हे 2 मेथड झाले.